हे बघा हा हिरवा पाला ना की आमच्याकडे हे उपलटीचं हे पाणीच दुसरीकडनं. होय. ते रस्त्यावर पोहायचे आजोबा होय. त्या बाबेने भाजी विकायला जायची. होय. पावसानं काळोख केलं नाही ना, पडणार वाटतं. पाऊस पण पडतोय. आलं टाकून मस्त चहा बनवलाय. तांदळाची भाकरी आणि गरमागरम ही मुळ्याची भाजी. आता आम्ही चाललोय शेतात भाजी काढायला. चला आमच्या सोबत. मुळ्याची भाजी, पाल्याची भाजी. आज आम्ही ना मुळ्याची भाजी काढायला आलो आहे. आज मुळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. काही जणांना बाबे कसं ही मुळ्याची भाजी माहिती नाही. काही ठिकाणी ना फक्त मुळ्याची भाजी बनवतात. त्याचा जो पाला असतो ना, हिरवा पाला, त्याची भाजी बनवत नाही. तर आज तुम्हाला आम्ही ती भाजी बनवून दाखवणार आहोत आणि शेतातली ताजी भाजी काढून पण दाखवणार आहोत. अशी ही मुळ्याची भाजी. ही बघा, हे बघा असे मुळे आहेत. हे मोठे आहेत ना जरा बाबे. होय. मुळ्याची भाजी ना भरपूर होते, पण पावसामुळे कशी पेरल्यावर पाऊस पडला ना, त्याच्यामुळे बियाणं कसं हे झालं, जरा रुजलं नाही जास्त. होय. असं काही ठिकाणी भाजी कुजली. होय. आमच्या इथे असं नाही, म्हणजे वेगवेगळी भाजी पेरत नाही, मिक्स भाजी पेरतात. सगळं बियाणं ना मिक्स करतात. हे बघा, भेंडी, मखमली म्हणजे गोंड्याची, झेंडूची फुलं. पाल्याची भाजी, मुळ्याची भाजी लवकर होते, भेंडी उशिरा होतात. मग ते त्याच्यातच ना, म्हणजे मुळ्याची भाजी लवकर काढली जाते, पाल्या मुळ्याची भाजी, आणि भेंडी राहते मग तशीच. आणि शेवटला मग फुलं तयार होतात. आणि काकडीच्या वेली. गणपतीत कसं काकडीची बूड होतो, त्यानंतर दसऱ्या टाइमला कशाही फुलं होतात ना. हे बघा हा हिरवा पाला हे बघा, अशी एवढी भाजी काढली आहे. होय. मस्त ताजी अशी भाजी काढली आहे शेतातून. आता ताजी ताजी भाजी तुम्हाला बनवून दाखवते, भाकरी आणि भाजी. आता ही बघा भाजी शेतातनं काढून आणली. आता धुवून घेऊया. ही भाजी चांगलीच आहे. होय, चांगली आहे भाजी. एवढ्या मुळ्याचीच चांगली लागते. हे कशी मुळे चिरून भाजीत पण चांगले लागतात. होय. आता कसं हे घरात धुवायला लागते भाजी, नाही तर पाऊस जास्त असला ना की आमच्याकडे हे उपलटीचं हे पाणीच दुसरीकडनं. होय. ते रस्त्यावर पण पाणी, त्याच्यामुळे कसं वाहत्या पाण्यात खलखलून धुवायला मस्त भाजी. हे बघा, अशी किशी घ्यायची नारळाची, आणि त्याने हे स्वच्छ करायचे. आता मी भाजी आणल्याबरोबर कशी मी पाण्यात टाकून ठेवली होती. ही बघा, पाण्यात टाकून ठेवली ना की जरा उंबळते चांगली, अशी माती निघते, लगेच निघते माती. जास्त काय अशी घासायला लागत नाही. असे 2-2, 3-3 असे घ्यायचे, असे लाव. पहिले कसे आजोबा करायचेत ना, बाबेचे आजोबा. होय. बाबेने भाजी विकायला जायची. तेव्हा आम्ही मुळ्याची, पाल्याची भाजी करायचो. भेंडी, झेंडूची फुलं. झाली काय दोन भाजी? नाही. चला मी जातो रिक्षावर.
नारळाची किशी, नाही तर तो प्लास्टिकचा काते असतो ना तो घेतला तरी पण चालेल. तो कायमस्वरूपी म्हणजे ही किशी कशी झिजते भाजी होय. धुवायला, आम्ही तो कात्याच घ्यायचो अशी भाजी साफ करायला. हे मुळे कसे स्वच्छ दिसायला पाहिजे. विक्रीची भाजी असली ना तर मुळे कसे पांढरे शुभ्र हो. दिसायला तर ना माणसं घेणार. बघून माणसं बघू. घेतात. मग ह्याच्यावर लय प्रक्रिया असते. म्हणजे हे आता धुतली हा. की परत ही सगळी पानं साईडची असतात ना ती हा. काढून टाकायची पिकलेली पानं. पिकलेली नाही. मग त्याची जुडी बांधायची. जुडी बांधायची म्हणजे लय मेहनत असते. हो. जी बघा अशी पानं असतात ना किडलेली वगैरे ती अशी काढून टाकायची अशी. मग झाल्या स्वच्छ. अजून 2 पाण्यातून चांगली भाजी धुवून घेऊया. ही पानं पण ना तेजू छान. ही किती पानं बघा निघालीत आहेत. ही खिडकी वगैरे पानं. मग आता कशी ही कमी आहे म्हणून भाजी विक्रीसाठी वगैरे जास्त प्रमाणात काढतात ना, मग पानं भरपूर असतात. मग ते परत शेतात नेऊन टाकायची म्हणजे तेवढं खाजं होतं मग. हा. असं. म्हणजेच खत होतं. खत होतं असं. हे बघा म्हणजे स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतली आहे. विक्रीसाठी म्हटलात ना तर असे जुड्या बांधायच्या. 25 रुपये 20 रुपये जुडी. एकदा काय 10 रुपये पण जुडी काय हवे? होय, भरपूरच भाजी असली ना की 10 रुपये पण असते. हो. हे बघा कशी बांधली आहे बघितलात ना. आता मी मुळ्याची भाजी ही कापून घेते. हे बघा अशी टोपलीत नितळत ठेवायची म्हणजे पाणी सगळं नितळतं. मग भाजीच्या आहेत ना मुळे असे काढून घ्यायचे असे बघा. नंतर ते आपल्याला भाजीत पण घ्यायची आहेत. हे बघा अशी एवढी हातात मुठीत आपल्याला राहील अशी घ्यायची आणि ही बाजू फक्त एवढी काढून टाकायची. कारण का माहितीये हे मातीत भाग असतो आणि ह्याच्यात ना खडे पण असतात बारीक बारीक, म्हणून आपण ही बाजू अशी थोडीशी अशी काढून टाकायची अशी. आता आपण बारीक कापायची. पावसानं काळोख केलं नाही ना, होय. पडणार वाटतं. आता हे जरा 3-4 दिवस पाऊस नाहीच आहे ना जास्त. हो, नाही आहे. सगळी नाही बनवत आहे भाजी. थोडी ठेवते आणि ही थोडी मिरचीवरची करते. हा. मग ठेवते कापून हा. आणि मग कडधान्य कडधान्य टाकून टाकून. ती बनवते. नाही बे चालेल, ती पण चांगली लागते. हा, मुळे काढून घेतले आणि अशी पण कापायची. हे बघ. एका मुठीत धरून भरपूर वर्षांनी आमचा हा व्हिडिओ दाखवायचा राहिलेला. होय. होय असं म्हणजे म्हणत होते मी असं पाऊस पण भाजी पण चांगली व्हायला पाहिजे होय. आणि खळखळत्या पाण्यात अशी भाजी धुताना असा व्हिडिओ बनवायचा होता, पण ते शक्यच नाही होत. होय गेल्या वर्षी भाजी झालीच नाही, रुजलीच नाही पावसामुळे. होय. आणि झाली त्यांची काही काही जणांची जास्त पाऊस पडल्यामुळे कुसली असं हा. झालं. मग असं राहिला व्हिडिओ बनवायचा. आज बनवू उद्या बनवू, कारण ही भाजी कशी आमच्या गावात भरपूर जण पिकवतात. हा. म्हणून आम्ही म्हटलेलं आमचीच भाजी काढून आणून बनवून दाखवू. हो. तरी पण आता तसंच पाऊस नाहीच आहे, होय जास्त भाजी पण रुजली नाहीच, म्हणून म्हटलं आता राहू देत, करूया पुढच्या वेळेला होय. दाखवू मग कधीतरी. काय सेजू? पाऊस पण आलाय. होय. पाऊस पण पडतोय. आलं टाकून मस्त चहा बनवलाय. आणि हे मुळे आपल्याला आहेत ना, हे बघा असे भाग काढायचे. असे कापायचे. बघा कशी बारीक कापली आहे. आणि ही भाजी आपल्याला ना अशी थोड्या हलक्या हाती ना अशी चुरून घ्यायची. ही बघा
चुरून म्हणजे आपल्याला काय पाणी वगैरे त्यातलं काढून नाही टाकायचं आहे, त्यातलं जीवनसत्व टाकायचं नाही आहे. म्हणजे फक्त अशी नरम करून घ्यायची, कडक असतात ना पानं, अशी फक्त मऊ करायची अशी. बघा मुळ्याची भाजी करून घेते, कढई ठेवली आहे तापत, आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात ना मिरची टाकायची आहे, आपल्याला ह्याच्यात ना कांदा टाकायचा आहे. आणि कांदा आपल्याला असं नरम करून घ्यायचा. आमच्याकडे कसं हे कोकणात हे कांदा खोबऱ्यावरचीच भाज्या, हे पाल्याची वगैरे, पाल्याची, मुळ्याची, ते कांदा खोबऱ्यावरची बघा. पण हे कोकणातल्या भाज्या ना तुम्ही मी दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा, काय हवे. हा, तुम्हाला नक्कीच आवडतील. जरी या कांद्या खोबऱ्यावरच्या असतील ना तरी पाल्याच्या भाजीची चव वेगळी लागते, मुळ्याच्या भाजीची चव वेगळी, इतर दाखवल्या भाजीची चव वेगळी लागते आणि खूप छान लागतात चवीला. हो, चांगली लागते. हा, आणि पचायला देखील हलक्या. होय, आमच्याकडे कोकणात कसं ह्या पाल्या मुळ्याच्या भाजी जिरं मोहरी काय टाकत नाही, अशाच मिरचीवरच्या. आणि वेगळी पद्धत म्हणजे दुसरी मसाल्याची भाजी, म्हणजे कडधान्य टाकून ही मुळ्याची भाजी कडधान्य टाकायचं, त्याच्यात मसाला हळद वगैरे टाकायची, ती वेगळी दाखवेल तुम्हाला. पण आता हे पाल्या मुळ्याच्या भाज्या अशा करून दाखवते, काय हवे. चालेल. हा बघा कांदा असा नरम झालाय. आता आपल्याला ह्याच्यात ही भाजी टाकायची. हात नसेल ना भाजी कढई अशी थोडी वरखाली करायची बघा. आता आपण ह्याच्यावरही राहिलेली भाजी परत टाकायची. या पाल्या मुळ्याच्या भाजीला कसं आपण झाकण नाही ठेवायचं आहे, झाकण ठेवलं की कसं पाणी सुटतं. हा, आणि भाजी मऊ होते मग. आता ही भाजी आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची. ही मुळ्याची वगैरे भाजी आहे ना आम्हाला लय आवडते, काय हवे. हो, आम्हाला भाकरी बरोबर पण आवडते. होय. डाळ भात आणि ही भाजी आम्हाला भरपूर आवडते नाही. होय, आणि पिठलं करायचं नाही तर हा, तुळदाचं पिठलं करायचं. आणि ही भाजी, थोडी भाजी आपल्याला ही शिजवून घ्यायची. म्हणजे कसं ही आळेल भाजी, आधी मीठ नाही टाकायचं आहे आणि झाकण पण ठेवलेलं नाही ना तरी पण असं हे भाजीला पाणी सुटतं. पालेभाज्यांना कसं पाणी सुटतं हे बघा. आणि आग वाढवू नये ना, आपल्याला हे भाजीतलं पाणी आटवून घ्यायचं. हे आता आपल्याला ह्याच्यात ना चवीनुसार मीठ टाकायचं. हा, परत एकदा भाजी आपल्याला अशी परतून घ्यायची. पाऊस कोणाला केवढा आलाय, होय. पावसामुळे ऐकायला पण येत नाही. मगाशी आम्ही तरी आई तासभर थांबलेलो नाही, होय, ते भाजी शिवताना तासभर थांबलेलो. कारण कसं माहितीये, पाऊस आला की तसा आवाज येत नाही, मग ऐकू येत नाही. भाजीचं पाणी ना थोडं आटलं आहे, थोडं आहे पाणी. आता आपल्याला खोबरं टाकायचं त्याच्यावर. खोवलेलं ओलं खोबरं हे बघा, खोवलेलं टाकायचं. कशी दिसते आहे बघा भाजी मस्त. भाजी आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची. परत खोबरं टाकल्यावर ना 5 मिनटं भाजी आपल्याला ही परत शिजवून घ्यायची होती. किती भारी झाली आहे बघा. बारीक कापल्यामुळे ना अशी सुटसुटीत होते भाजी बघा. ह्या पावसात ना मी वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला भाज्या करून दाखवलेल्या आहेत ना, ते तुम्ही नक्की करून बघा. हे आमच्या कोकणातल्या भाज्या आहेत, चविष्ट होतातच आणि तुम्हाला ते आवडतील पण. आणि हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भाजी झाली आहे बघा, चांगली सुटसुटीत झाली आहे, पाणी पण नाही आहे. तांदळाची भाकरी भाजायची किंवा मीठ घालण्याची, चपाती काय असेल ते, चांगलीच लागते ही मुळ्याची भाजी. ही तांदळाची भाकरी आणि गरमागरम ही मुळ्याची भाजी. पावसाचं वातावरण आहे, जास्त वाजलेच नाही पण काढून वाटतोय ना. होय. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच असे भाज्या तुम्ही करून बघा.